नमस्कार, लोकनगर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा मस्के। आज आपल्यासोबत जोडलेले आहे तरापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार गजाननराव लवटे साहेब। चला तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। साहेब, सध्या जो आता लव्ह जिहादचा प्रकार चालू आहे याच्यावर काही कायदा लागू होईल की नाही, यावर तुमचं काय मत आहे? तो सभागृहातला विषय आहे, तो सभागृहात मांडण्यात आला आहे आणि तो सत्ताधारी लोकांनी मांडलेला आहे। त्याच्याबद्दल माननीय मंत्रिमंडळाने त्यांनी विचार आणि बाकी आमदार लोकांनी मांडलेलं मत आहे, त्याबद्दल विचार होईल। तरी यावर असा कोणत्या गोष्टीचा प्रादुर्भाव पडताय, जसं याला कोण जबाबदार म्हणू शकतात? याला जबाबदार कोण म्हणणार आहे? काही संस्कृती याला जबाबदार काय म्हणणार आहे? आता मला सांगा तुम्ही, आता शिक्षणामुळे समाजात पाहू शकता की जिथे घडत आहे आणि जास्त प्रमाणात डोनेशन घेतल्या जाते, यावर काय करण्याचं? मला सांगा, आता सर्वसाधारण लोकांचं शिक्षण म्हणजे राहिलंच नाही, कारण नोकरी पण राहिली नाही। कितीतरी पोरं मुलं मुली हे नोकरीपासून वंचित आहे। कारण मला सांगा, किती मोठं शिक्षण घेऊन एवढे मोठे आईवडील त्यांच्यासाठी पैसे खर्च करतात, पण मला एवढं म्हणायचं आहे की त्यांना नोकरीसाठी कितीतरी परत डोनेशन किंवा शिक्षणासाठी डोनेशन द्यावं लागते, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे देण्यासाठी नसल्यामुळे ते शिक्षणापासून म्हणा की नोकरीपासून म्हणा वंचित राहतात। पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याच्यावर अंकुश लागला पाहिजे, सरकारच्या याच्यावर लक्ष लागलं पाहिजे। कारण मला सांगा, हे सर्व धर्म समभाव म्हटलं तर याच्यामध्ये गरीब श्रीमंत हे सगळेच जण शिक्षणासाठी आले पाहिजे, पण ते कोणी त्याच्यामधून वंचित राहू नये। आता कुठं काय होते, नोकरीपासून तो शिकलेला आहे पण त्याला डोनेशनसाठी पैसे नाही, तो नोकरीपासून वंचित राहते आणि शिक्षणापासून वंचित राहते। याच्यावर काहीतरी अंकुश सरकारने करावं अशी माझं मागणी आहे। लोकनजर चॅनल करिता श्रद्धा मस्के।